नमस्कार, सुप्रभात। मी सेजल पुरवार या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी अतिशय महत्त्वाची आहे। शहापूरमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह तुफान पाऊस झाला असल्याचं एकंदरीत बघायला मिळतंय। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका सुद्धा बसलेला आहे। तर शहापूरमध्ये अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांचंही मोठं नुकसान झालंय। झाडं भुईसपाट झालेली आहेत, हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेलाय। बागायतदार हवालदिल झाले आणि आता पुन्हा नव्याने आंब्याची लागवड करण्यासाठी पैसा नेमका कुठून आणायचा याची चिंता शेतकऱ्यांना सतावते। शहापूर नंतर मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर गारपीट आणि अवकाळी पावसामुळे 53 गावांमध्ये 871 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल किंवा परभणी, बीड आणि लातूर या 4 जिल्ह्यांना देखील अवकाळीचा फटका बसलाय। विभागीय आयुक्तांनी नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश सर्व जिल्ह्यांना दिले। बीडमध्ये एकाचा वीज पडून मृत्यू झालाय तर 15 जनावरं दगावली असल्याचं देखील बघायला मिळतंय। एकंदरीत आपण जर बघितलं तर राज्यात अनेक ठिकाणी असाच काहीसा परिणाम जो आहे तो हवामानाचा बघायला मिळालाय। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे।